छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे। याच तारखेच्या आदल्या दिवशी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी निवडणूक न लढण्याचा इरादा केला आहे, निर्णय घेतला आहे। काय झाले नेमकं? आमच्याकडे जी कार्यकर्त्याची संख्या आहे, जी पदाधिकारीची संख्या आहे, ती संख्या आणि आम्हाला मिळणारा जागा याच्यामध्ये मोठी तफावत आहे। आपण जर बघितलं की ज्या वार्डामध्ये मी ज्या प्रभागात निवडणूक लढणार होतो त्या प्रभागामध्ये 2च जागा आम्हाला दिल्या जाणार आहे। आमच्याकडे 42 लोक इच्छुक आहे, म्हणजे 40 लोकांवर या ठिकाणी ठीक आहे, तिथं 4 जागा जरी मिळाल्या तर 4 लोक ॲडजस्ट होणार। पण जर मी निवडणूक लढलो आणि कार्यकर्त्याला बाजूला बसवलं तर जी आमची खरी ताकद कार्यकर्ता आहे की ज्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने जीवनामध्ये मला एवढं मोठं केलं, ज्या कार्यकर्त्यांनी मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आमचा पक्ष जेव्हा नवीन उभारी घेत होता तेव्हा कोणीच नव्हतं, याच कार्यकर्त्यांनी विरोधकाला तोंड देऊन लोकसभा विधानसभा या खूप यश आम्हाला मिळवून दिलं। तुम्ही बघा, महायुतीच्या 9च्या 9 जागा या ठिकाणी निवडून आल्या। लोकसभेला जी सीट आमची निवडून आली 1,40,000 मतांनी निवडून आली। मराठवाड्यात एकही सीट नाही आली, ते दुर्दैव आहे, परंतु आमच्या इथलची सीट एवढ्या मोठं म्हणजे आमचा कार्यकर्ता मजबूत होता म्हणून हे झालं। म्हणजे जेव्हा कार्यकर्ता मजबूत आहे, पक्ष मजबूत आहे, तर इच्छुकांची संख्या जास्त राहणार आहे आणि जर इच्छुकांची संख्या जास्त आहे तर त्याचा कुठंतरी ताळमेळ घालला गेला पाहिजे। उद्या कार्यकर्त्याची संख्या जास्त आहे, नेताच इलेक्शन जर लढवत असेल तर तो कुठंतरी त्याचं मनोधैर्य खचण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळं मी निर्णय घेतला, मी थांबतो, मी माझ्याऐवजी कार्यकर्त्याला संधी देणार। 2-4 दिवस झाले प्रभाग क्रमांक 22 आणि 27चा डिस्प्यूट चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पण येतात। तुमची जागा सोडण्यासंदर्भात एक चर्चा झाली वैयक्तिक तुम्हाला, परंतु जे प्रभाग तुमचे जे 2 प्रभाग आहेत ते 22 आणि 27 हिंदू बहुल प्रभाग आहेत, हिंदू मतदार आहेत, दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी दावा ठोकला होता, परंतु तुम्हालाही ते प्रभाग हवे होते, त्याच्यात तुम्ही पण होतात, पण तुम्हाला जागा सोडण्यावर भाजपने सहमती दर्शवली होती असं काही, पण आता तुम्ही माघार घेता? नाही, भाजपने काय संमती दर्शवली त्याच्याबद्दल मला माहीत नाही। काल संध्याकाळपासून मी या प्रोसेसमध्ये नाही। कोणत्या जागा त्यांनी सोडल्या आम्हाला माहीत नाही, कोणता प्रभागमधले 2 सोडल्या 1 सोडल्या आम्हाला माहीत नाही, परंतु जी काही संख्या मीडियाच्या माध्यमातून करते ती संख्या अतिशय तोडकी आणि कुठंतरी कार्यकर्ता त्याच्यामुळे दुखावले जाण्याची शक्यता आहे आणि त्याला उद्या उत्तर द्यायचं आहे मला। एखादा आमचे 7 नगरसेवक याच्यातून बाद होत आहे, आमच्या 7 नगरसेवक असलेल्या जागा सोडल्या जात आहे। उत्तर देणारा जिल्हाप्रमुख म्हणून मी जबाबदार आहे। सगळ्या बैठका झाल्या, चर्चा झाल्या, त्या प्रक्रियेत तुम्ही सगळ्या होतात, तेव्हा हे सर्व दावे केले नाही तुम्ही? तेव्हा मी मागणी करत होतो, मला अपेक्षित होतं की तेवढ्या जागा मिळतील, पण आज जेव्हा मी प्रोसेसमध्ये नाही आहे तेव्हा आता माझ्या लक्षात येतं की आपल्या जागा कमी झालेल्या आहे। विशेषच्या बाहेर कोणी काढलं तुम्हाला, म्हणजे आरोप आहे तुमचा? सरळ नाही, आरोप नाही आहे। आमची जी टीम बनवली होती, जी कोर कमिटी, त्या कोर कमिटीमध्ये निर्णय होत नव्हता म्हणून हे वरिष्ठाकडे गेलं आणि वरिष्ठ पातळीवर याच्यावर चर्चा झाली। चर्चा तर अजून बाहेर आलेली नाही, काय चाललंय, युती होणार नाही होणार, तुम्ही निवडणूक लढवणार नाहीत, अशा भरपूर चर्चा आहे, आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहे। भरपूर कार्यकर्त्याचे आम्हाला फोन येत आहे। भारतीय जनता पार्टीने ज्या ज्या प्रभागामध्ये त्यांच्या उमेदवाराला अर्ज भरायला लावले त्याच्यावर निश्चित लक्षात येते। निवडणूकच नाही लढवणार का पुढचा काही निर्णय आहे? नाही, निवडणूक नाही लढवणार, कार्यकर्त्याला निवडून आणणार, कार्यकर्त्याला निवडून आणणार। नक्कीच होते राजेंद्र जंजाळ आणि त्यांनी आता निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।